शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महंत हरिभक्त परायण गुरुवर्य रामगिरीजी महाराज, महंत हरिभक्त परायण गुरुवर्य रामानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्याने भक्त शिरोमणी मारुतीरायांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आपल्या पुण्यक्षेत्र नपावाडी या नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव गेल्या 44 वर्षापासून अविरत हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो। पवित्र असा श्रावण मास आहे आणि याही वर्षी हा उत्सव अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न होत आहे। या वर्षी भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं दिव्य असं चरित्र अर्थात श्री रामचरितमानस कथा या ठिकाणी आपण श्रवण केलीत। तेनेयम वाङ्मयम मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरेहे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी असा अलौकिक महिमा या रामचरित्राचा आहे। महाराज वर्णन करतात हा ग्रंथ नाही, हा प्रत्यक्ष भगवंत आहे आणि या भगवत स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा म्हणून गेल्या 6 दिवसापासून आपण ही कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। आजचा 7वा दिवस आणि अंतिम सत्र आहे। हे शेवटचं सत्र, पुन्हा मागुता येईल फेरा हे तो न घडिया नगरा म्हणून नाही या आनंदाशी जोडा असा अद्वितीय आनंद आपण या ठिकाणी उपभोगत आहोत। मानवी जीवनातील व्यथा नष्ट करणारी ही रामकथा आहे। पाहिलं तर भगवान परमात्म्याचं चरित्र अत्यंत दिव्य आहे। 7 दिवसात त्या परमात्म्याचं चरित्र वाणीने वर्णन करणं शक्य नाही। येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह वाणीने परमात्म्याचं चरित्र वर्णन करणं शक्य नाही। शाब्दिकाचे काम नाही, येथे शब्दाने ते वर्णन करणं शक्य नाही। पण तरीही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा या न्यायाने परमात्म्याच्याच कृपेने या ठिकाणी ही कथा साळुंकी मंजुळी बोलत असे वाणी शिकविता धणी वेगळाची। वदवून घेणारा तो परमात्मा आहे आणि त्याच्याच कृपेने या ठिकाणी हे दिव्य असं चरित्र गाण्याचा प्रयत्न केला। तुकोबाराय वर्णन करतात या मृत्यूलोकामध्ये परमात्मा प्राप्तीचं सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन आहे। फक्त त्या देवाचं काय करा, गायन करा, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। तुकोबाराय वर्णन करतात काही करू नका, प्रथम भगती संतन कर संगा दुजी ममरती कथा प्रसंगा। ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा शबरी मातेला 9 विधा भक्तीचा उपदेश करतात, त्यातली पहिली भक्ती सांगितली प्रथम भगती संतन कर संगा, पहिली भक्ती सत्संगती आणि दुसरी दुजी रती मम कथा प्रसंगा। भगवान परमात्मा सांगतात माझ्या कथेमध्ये रस निर्माण होणं ही सुद्धा एक काय आहे, भक्तीच आहे। म्हणून या जगामध्ये या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन फक्त परमात्म्याची कथा ऐकणे, कलौतधारी कीर्तनात। त्रेतायुगामध्ये कृतयुगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीकरता लोक ध्यान लावायचे, कृते ध्यायतो विष्णू। कृतयुगामध्ये परमात्मा प्राप्तीकरता लोक ध्यान लावायचे। आता ध्यान लावणं शक्य नाही। ध्यान लावण्याकरता मन ताब्यात पाहिजे। जितासनो जितश्वासो
जितात्मनः जितेंद्रियः. ध्यान लावण्याकरता श्वासावर नियंत्रण पाहिजे, ध्यान लावण्याकरता इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे, ध्यान लावण्याकरता मन ताब्यात पाहिजे. आणि चौथी गोष्ट, ध्यान लावण्याकरता आसन जिंकता आलं पाहिजे. आसन जिंकणं म्हणजे एका आसनात कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 18 तास बसावं लागतं, तेव्हा ध्यान लागतं. कमीत कमी 6 तास आणि जास्तीत जास्त 18 तास. महाराज आम्ही 3 तासाच्या कथेत 80 आसनं करतो. आम्हाला ते शक्य आहे का? या युगात ध्यान लावणं शक्य नाही, आसन जिंकणं शक्य नाही. म्हणून त्रेतायाम यजतो मखैही, युग बदललं तशी साधना बदलली भगवत प्राप्तीची. त्रेतायुगामध्ये लोक परमात्मा प्राप्ती करता यज्ञ करायचे. मख शब्दाचा अर्थ यज्ञ. या युगामध्ये यज्ञ करणं शक्य नाही. का शक्य नाही त्याचं कारण आहे. यज्ञ करण्याकरता सामर्थ्य पाहिजे, यज्ञ करण्याकरता स्वातंत्र्य पाहिजे, यज्ञ करण्याकरता इच्छा पाहिजे आणि यज्ञ करण्याकरता अधिकार पाहिजे. आपल्याकडे सामर्थ्यही नाही. सामर्थ्य असेल तर स्वातंत्र्य नाही. महाराज दिल्या असते वर्गणी, पण आमचं गृहमंत्री बाहेर गेलंय. गृहमंत्री म्हणजे मालक. स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य आहे तर अधिकार नाही, आणि अधिकार असला तर इच्छा होणार नाही. कारण यज्ञ करणं हे सोपं नाही. महाभारतामध्ये धर्मराजाने राजसूय नावाच्या यागाचं, यज्ञाचं अनुष्ठान केलं. राजसूय. त्या राजसूय यज्ञाच्या अनुष्ठानाचं वर्णन व्यासमहर्षी करतात. बारीकाईने ऐका, लक्ष देऊन ऐका. 12 वर्ष हत्तीच्या सोंडे एवढी शुद्ध गावरान तुपाची धार अखंड यज्ञकुंडात वैदिक ब्राह्मणांच्या साक्षीने आणि मंत्र घोषाने, वैदिक मंत्राच्या घोषाने अखंड 12 वर्ष यज्ञकुंडात पडली पाहिजे. काय? शुद्ध गावरान तुपाची केवढी? हत्तीच्या सोंडे एवढी. किती वर्ष? 12 वर्ष. आणि असा एक यज्ञ संपन्न झाला, आणि असे 100 यज्ञ माणसाने केले की तो स्वर्गाचा राजा होतो. कधी सुरू कराल? केलं तर मला नक्की बोलवा बरं का. एक यज्ञ 12 वर्ष, 12 गुणिले 100 करा. एवढं वर्ष आपल्याकडे आयुष्य आहे का? अल्प आयुष्य मानव देह, त्यातले अर्ध रात्रीने खाल्ले. 100 गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, 2 वर्ष कोरोनात गेले. मग काय भजनासी उरले? त्यामुळे यज्ञ करणं सुद्धा या युगात शक्य नाही. आता एवढं ऐकल्यानंतर कुणाला इच्छा होईल का करावं म्हणून? इच्छाही होणार नाही, अधिकारही नाही. म्हणून युग बदललं तशी साधना बदलली. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याचं पूजन करून, परिचर्या म्हणजे पूजा, पूजा करून परमात्म्याला काय करायचे? प्राप्त करायचे. अलीकडच्या काळामध्ये लोकांना पूजा करणं सुद्धा फार अवघड आहे. सकाळी सकाळी एखाद्याचा नित्य नियम असेल हरिपाठ करणं, फक्त त्याचा हरिपाठ ऐकायचा. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, पिंट्या अंगणात खेळतोय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तुझ्या आईला म्हणा, चहा ठेव म्हणा. रे हरिपाठ. पुण्याची गणना कोण करी? चित्त नाही ना आम्ही तरी ते व्यर्थ. म्हणजे या युगामध्ये पूजा करणं सुद्धा शक्य नाही. मग या युगात सगळ्यात सोपं साधन सांगितलं. द्वापारे परिचर्यायाम कलौतधारी कीर्तनात. या युगामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीचं एकच साधन आहे, फक्त आनंदाने कथा श्रवण करा तरी देवाची प्राप्ती. हा कलियुगाचा महिमा आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. किती सुलभ आणि सोपं साधन सांगितलं आहे की नाही? ठाईचं बैसुनी करा एक चित्त, न लगती सायास जाऊ अनंता. काही सायास करण्याची गरज नाही, प्रयत्न करण्याची गरज नाही. सहज परमात्म्याची प्राप्ती होते. सहज, फक्त प्रेमाने परमात्म्याची कथा काय करायची? श्रवण करायची आहे. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी हा आनंद उत्सव उत्साहाने संपन्न होत आहे.
आज शेवटचं सत्र आहे. उद्या काल्याचं कीर्तन झालं की या कार्यक्रमाची काय सांगता. आपण कालच विचार केला, काला झाला की आला, आणि काला झाल्यानंतर पुन्हा जर आला तर का आला, आहे की नाही. काला म्हणजे पूर्णता. असा हा उत्सव या ठिकाणी सगळ्यांच्याच उपस्थितीत, सगळ्यांच्याच अथक अशा प्रयत्नाने, सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि विशेष हा उत्सव ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे, समस्त ग्रामस्थ, महिला माता, भजनी मंडळ, पितृवर्ग, तरुण आबाल वृद्ध मंडळी, सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित हरिभक्तपरायण सुजित महाराज हरिभक्तपरायण, विजय महाराज हरिभक्तपरायण, दिनेश महाराज, आणि या उत्सवात पुन्हा आज ज्यांनी विशेष भर घातली असे हरिभक्तपरायण आमचे सुमित महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करतो. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कथा फार शिल्लक आहे. त्यामुळे काही भाग आपण स्पर्श करणार आहोत आणि काही गोष्टींचा विस्तृत असा विचार करणार आहोत. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा प्रवास करत असताना शबरी मातेच्या भेटी करता निघाले. या जगामध्ये सगळ्या साधनांपेक्षा परमात्म्याला प्राप्त करण्याचं अत्यंत सोपं साधन म्हणजे प्रेम आहे. कबीर महाराज वर्णन करतात, सबसे ऊंची प्रेम सगाई. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते प्रेमाचं आहे. आणि त्या प्रेमाच्या पोटीच तुकोबाराय वर्णन करतात, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. तुकोबाराय वर्णन करतात. आणि त्या प्रेमाच्या संबंधातच परमात्मा शबरी मातेकडे निघालेत. आता ही शबरी कोण? स्कंद पुराणामध्ये भृगु ऋषींनी लक्ष्मी मातेला दिलेला शाप, आणि ती लक्ष्मीच या मृत्यूलोकामध्ये शबरीच्या रूपाने जन्माला आली, अशी एक स्कंद पुराणात आख्यायिका आहे. त्यानंतर अजून एक कथा अशी येते पुनीत रामायणामध्ये. शबर नावाचा एक राजा होता, भिल्लांचा राजा, आणि त्या राजाची ही कन्या आहे शबरी. 12 वर्षाचं तिचं वय होतं. जुन्या काळामध्ये बालवयातच लहान मुलांची लग्न व्हायची, बालविवाह. शाळेमध्ये गुरुजींनी, जरा विनोदाचा भाग आहे बरं का, शाळेमध्ये गुरुजींनी सगळ्या मुलांना विचारलं, का रे तुम्हाला कोणत्या राजाचा जास्त राग येतो? एक मुलगा भरायला हात वर केला त्याने, म्हणजे गुरुजी सर मी सांगू का, मला सगळ्यात जास्त राग राजा राममोहन राय यांचा येतो म्हणे. शिक्षक म्हणे का रे बाबा? अहो म्हणे त्यांनी बालविवाह बंद केले ना, जर त्यांनी बालविवाह बंद केले नसते तर आज आम्ही जोडीनं शाळेत आलो असतो म्हणे. बालविवाह जुन्या काळामध्ये 12 वर्षाचं वय शबरी मातेचं. उद्या विवाह होणार आहे. आदल्या रात्री अनेक बोकडं शबरी मातेनं दावणीला पाहिले आणि आपल्या बापाला, पित्याला विचारलं, पिताश्री ही जनावरं या ठिकाणी का आणली? शबर राजा त्या शबरीला सांगतो, बाळा उद्या तुझा विवाह होणार आहे आणि त्या विवाहासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुणे मंडळींकरता यांचा बळी देणार आहोत आणि पाहुणचार करणार आहोत. शबरी मातेने किती बारकाईने विचार केला पहा. एका जीवाच्या सुखाकरता जर 12 जीव कापले जात असतील तर आपल्याला असं सुख नकोय. किती बारकाईने विचार केला. भूतदया गायी पशूंचे पाळणं, उत्तमची गती तो एक पावेल. तुकोबाराय वर्णन करतात. सामान्य एक विचार करा ना बारकाईने. आपल्याला जर नख कापता कापता थोडं ब्लेड पान जर लागलं तर किती त्रास होतो, आणि जर मुक्या पारायणाला आपण जिवंत मारत असू त्याला किती त्रास होत असेल. एका आई समोर जर बाळाला ताडण केलं, मारलं तर त्रास कुणाला होतो? आईला होतो. मग आपण ही सगळी देवाचीच लेकरं आहोत की नाही? मग मुंगी असो किंवा हत्ती असो, सगळी देवाचीच लेकरं आहेत.
कोंबडा असो का बकरा असो, तेही देवाचंच लेकरू आहे. त्यालाही मारताना देवाला त्रासच होत असेल की नाही. लोक म्हणतात महाराज पाऊस पडत नाही, देवलाहीच अन्याय करतोय. हा अन्याय नाही करत आहे देव, हे आम्हीच करतोय आणि आम्हालाच देव भोगायला लावतोय. इथं देवाचा काही दोष नाही. हे गेलं. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, ज्या देशामध्ये गोहत्या घडते त्या देशात पाऊस पडत नाही. म्हणून देवाचा दोष नाही, हे जसं करावं तसं भरावं लागतं. आणि कधी कधी एकाचा दोष सगळ्यांच्या माथी येतो. अपराध करतात काही लोक, पण त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागतो. एका जीवाच्या सुखाकरता जर 12 जीव कापले जात असतील तर मला असं सुख नकोय. रात्रीच गृहाचा त्याग केला, घराचा त्याग केला, शबरी माता निघून गेल्या आणि मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये आल्या. रात्रीच्या समयाला संपूर्ण आश्रमाची सेवा करावी आणि दिवस उजाडला की कुठेतरी जंगलामध्ये लपून बसावं. परमार्थ थोडा जरी केला तरी त्याचं फल प्राप्त होतं. परमार्थात केलेली सेवा कधीच वाया जात नाही. संसार कितीही करा अपूर्णच आहे, परमार्थ थोडा जरी केला तरी पूर्ण आहे. मतंग मुनी विचार करायला लागले, कोण येत असेल, कोण आश्रमाची सेवा करत असेल आणि काय कारण असेल, प्रयोजन काय असेल. एक दिवस शबरी मातेला धरलं मतंग मुनींनी. बाळा कोण आहेस तू, इथं येण्याचं प्रयोजन काय, का म्हणून तू आमची सेवा करतेस. शबरी मातेने आपला घडलेला सारा वृत्तांत मतंग मुनींना सांगितला. ती निर्मल भावना अंतकरणातली जाणली आणि मतंग मुनी शबरी मातेला सांगतात, शबरी तुझं प्रेम निश्चल आहे, निर्मल आहे. काल आपण विचार केला, जिनके कपट दंभन ही माया, उनके हृदय बसहू रघुराया. ज्या मनामध्ये कपट नाही, ज्या मनामध्ये दंभ नाही, ज्या मनामध्ये ईर्षा नाही, ज्यामध्ये कोणत्याच जीवाबद्दल द्वेष नाही, अशा हृदयामध्ये परमात्मा काय करतो, निवास करतो. जिनके कपट दंभ नाही माया, उनके हृदय बसहू रघुराया. ज्या दिवशी आमच्या मनातले सगळे विकार जातात त्या दिवशी परमात्म्याला बोलवावं लागत नाही. काम क्रोधे केले घररी ते, परिणाम तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. जा, साधूची सेवा केलीस वाया जाणार नाही, एक दिवस परमात्म्याची प्राप्ती होईल. बऱ्याच जणांना शंका येईल, महाराज सेवा केली साधूची आणि कृपा कोणाची, देवाची होईल. हे काय आम्हाला समीकरण पटत नाही. त्याचं उत्तर नाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. साधूची सेवा परमात्म्याची प्राप्ती करून देत. काय झालं मावशी, रमण राधा रमण कहो, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. जिस देश में जिस भेष में काल में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण
हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणं श्रीरामचन्द्र कृपाल भजमन हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणं कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम पटपीत मानवुतडित रुचि शुचि नवमी जनक सुतावरम श्रीरामचन्द्र कृपाल भजमन हरण भव भय दारुणं दानव दैत्यवञ्चनि कन्दनं भजुदीनेश दानव दैत्यवञ्चनि कन्दनं रघुनन्द आनन्द कन्द कौशल कन्द दशरथ नन्दनं श्रीरामचन्द्र कृपाल भजमन हरण भव भय दारुणं सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणं सिर मुकुट कुण्डल तिलक चारु दारु अंग विभूषणं आजानुभुज शरचापधर संग्राम जित कर दूषणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारु श्रीरामचन्द्र कृपाल भजमन हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनि मनरञ्जनम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनि मनरञ्जनम् मम हृदय कञ्ज निवास कुरु कामादि कलबल दूषणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारु श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपद कञ्जारुणम् तुझी भावना निर्मल आहे. जिनके कपट दंभ नहीं माया उनके हृदय बसहु रघुराया. याच निर्मल भावनेने परमात्म्याची वाट पहा. एक दिवस परमात्मा तुला भेटण्याकरता इथे येईल. साधूच्या मुखातून निघालेली ही वाणी आहे. आमचे तुकोबाराय वर्णन करतात, संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. संत चरणावर ठेवलेला विश्वास परमात्म्याशी संबंध घडून आणतो. देव भेटण्याकरता येणार, मनामध्ये भावना होती, भाव होता, संतांच्या शब्दावर वचनावर विश्वास आहे. आणि त्याच भावनेने रोज सकाळी उठावं, वनामध्ये जावं, परमात्म्याला बसण्याकरता आसन तयार करावं दर्भाचं,
आणि त्या परमात्म्याच्या पूजेकरता साधनेकरता जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य शबरी मातेने गोळा करावं आणि रोज त्या परमात्म्याची वाट पाहावी. कोण कहते हे भगवान आते नाही, शबरी की तरह हम बुलाते नाही. कोण म्हणतं देव येत नाही? फक्त शबरी मातेसारखा भाव अंतःकरणात पाहिजे. आनंद रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी वर्णन करतात, 1-2 वर्ष नाही, 90,000 वर्ष शबरी मातेने वाट पाहिली. किती? 90,000 वर्ष. त्या काळात आयुष्य मर्यादा कलियुगापेक्षा जास्त होती. 1000 वर्ष वाट पाहिली. जुन्या काळामध्ये सकाळी सकाळी रेडिओवर एक भजन ऐकायला यायचं पहा. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना.
हाथों से खिलाऊंगे। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। ताली ताली हाँ। शबरी माता परमात्म्याची वाट पाहत आहेत. आर्त भाव अंतकरणामध्ये असेल तर परमात्मा नक्कीच आपली हाक ऐकतो. आपल्याकडे वेळ फार कमी उरलाय बरं का, नाही तर प्रसंग फार गोड आहेत. कमी बोल आणि जास्त रण काढायचे. महाभारतामध्ये धर्मराजाला विजय मिळाला. कोणामुळे? परमात्म्यामुळे. राज्य स्वीकारल्यानंतर धर्मराजाने विचार केला का आपण एक दिवस कृष्ण परमात्म्याला भोजनाचं आमंत्रण देऊ, जेवायला बोलू. पांडवांना गोळा केलं. द्रौपदी माता, कुंती माता, सुभद्रा माता, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, सगळ्यांना आपला मानस बोलून दाखवला की ज्या परमात्म्याच्या कृपेने विजय मिळवला त्याला एकदा आपण जेवायला बोलवायचं. सगळे आनंदित झाले. सगळ्यांनी संमती दिली आणि सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली. देव आल्यानंतर त्याचं स्वागत कोणी करायचं, त्याचे चरण कोणी पखारायचे, भोजनाची जबाबदारी सगळी महिला मंडळांनी घेतली. सगळी कामं आपापली वाटून घेतली. राहिला फक्त एकच प्रश्न, देवाला आमंत्रण देणार कोण? कोण जाईल आमंत्रण द्यायला? सगळ्यांनी कामं वाटून घेतली. भीम शिल्लक होता. भीमाने सांगितलं, दादा काळजी करू नका, देवाला आमंत्रण देण्याचं काम माझ्याकडे. धर्मराजाने सांगितलं, हे बघ भीमा, काम चोखंदारीने पार पाडता येत असेल तर स्वीकार, नाहीतर आत्ताच नाही म्हणून सांग. तो म्हणतो, दादा काळजी करू नका, फक्त पंगत कधी बसणार आहे ते सांगा. धर्मराजाने सांगितलं, बघ 11 वाजेला काल्याचं कीर्तन संपेल. 11 तारखेला 11:15 पंक्ती बसतील. देवाला पाहिजे. भीम म्हणला, काळजी करू नका. सगळे आपापल्या कामाला लागले. नव्या नवरीसारखी हस्तिनापूर नगरी सजू लागली. का? देव येणार आहे. सगळे आपापल्या कामाला लागले. उद्या देवाला जेवायला बसवायचं. आदल्या रात्री भीम हस्तिनापुरातच होते. धर्मराजाने भीमाला पाहिलं. भीमा, अरे एवढ्या दिवसापासून आम्ही तयारीला लागलोय. सकाळी 11 वाजेला परमात्म्याला जेवायला बसवायचंय, रात्रीचे 8 वाजले. आता तू हस्तिनापुरातून द्वारकेला जाशील कधी आणि देवाला आणशील कधी? तुला जर जबाबदारी पार पाडायचीच नव्हती तर घेतलीच का? मी म्हणतो, दादा सकाळी 11 वाजेला पंक्ती आहे ना, अजून किती तास आहेत? 15 तास. अजून आपल्याकडे 15 तास शिल्लक आहेत.
तुम्ही तुमच्या कामाला लागा, देवाला कसं आणायचं ते मी पाहिन. सगळे आपापल्या कामाला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सगळे उठले. द्रौपदी माता, सुभद्रा माता, कुंती माता स्वयंपाकाला लागल्या. सगळे सज्ज आहेत. आपापली कामगिरी चोखंदळपणे पार पाडण्याकरता सगळे तत्पर आहेत. 8 वाजले सकाळचे. धर्मराजे भीमाच्या महालात पोहोचले. काहीच काळजी नाही महाराज, शांत झोपलेले. भीमाला उठवलं धर्मराजाने. भीमा, अरे एवढी सगळी आम्ही तयारी करून बसलोय, फक्त तुझ्या एकट्यामुळे आमची सगळी मेहनत काय झाली, वाया गेली. भीम म्हणतो, दादा कशी वाया गेली? अहो अजून आपल्याकडे 3 तास शिल्लक आहेत. 3 तासात आपण काही करू शकतो. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. 10:30 वाजले. 11:45, 10:55. भीम म्हणतो, वाडा पात्र. ताट सजवली, सगळे पंचपक्वान्न वाढले, रांगोळ्या काढल्या, बसायला पाट, टेकायला पाट, ताटाला पाट, अगरबत्त्यांचा घमघमाट. आणि मग भीमाला सांगितलं, बोलावा आता देवाला. भीमाने आपली गदा उचलली. 1.25 मन तिचं वजन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, 1.25 मन म्हणजे 50 किलो. 50 किलोची गदा त्याने उचलली आणि तो असा चौकात आला. त्याने ती अशी गरागर फिरवली आणि अशी वर सोडली, मान खाली घातली. या जगाचा कुणी नियंता चालक असेल त्याने ही गदा वरच्या वर पकडावी आणि भीमाच्या प्राणाचं रक्षण करावं. त्याची पूर्ण आर्त भावना कुणावर? देवावर. अगदी बेंबीच्या देठ्यापासून गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय, आर्त हाक मारली परमात्म्याला भीमाने. परमात्मा धावत आला. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. जसं हत्तीच्या वेळेला घडलं ना, हत्ती म्हणेपर्यंत देव हत्तीजवळ, तसं गदा जेवढ्या स्पीडनं वर गेली तेवढ्या स्पीडनं ती खाली येत होती. देवाने वरच्यावर पकडली. खाली आला परमात्मा. भीमा, असा येडापणा करायचा नाही बरं का. अरे एवढ्या लोक आनंदात बसले आणि असा येडापणा करतो तू. हा, मला 1 मिनिट जर उशीर झाला असता, भीम म्हणतो, देवा 1 मिनिट काय, 1 क्षण जरी उशीर केला असतास तर इज्जत माझी नाही तुझी गेली असती. का? माझा भाव तुझ्यावर होता. आर्त हाक मारली भीमाने. परमात्म्याने प्राण वाचवला. तुम्ही नका करू बरं का असं. घरी जाशान 2-4 किलोचा दगड उशांच्यान फेक्षांवरती, डोकं फोडून घेशान. भाव असेल तर करा, पण भाव नसेल तर आगाऊपणा करू नका. आर्त हाक मारली भीमाने. थोर प्रेमाचा भुकेला. परमात्म्याला हाच दुष्काळ आहे. आणि प्रवास करता करता भगवान परमात्मा शबरी धामामध्ये त्या परिसरामध्ये येऊन पोहोचले. शबरी मातेने परमात्म्याला पाहिलं. किती सुंदर स्वरूप आहे महाराज परमात्म्याचं. नीलांबुज श्यामल कोमल अंगम. नीलवर्ण असा परमात्म्याचा रंग आहे, नीलवर्ण. आणि तसं देवाला आम्ही ज्या भावनेने पाहतो तसा देव आमच्या समोर प्रगट होतो. जिनकी रही भावना जैसी प्रभू मूर्त देखी तिनं तैसी. अंतकरणात जशी भावना असेल तसा देव प्रगट होतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. मारुतीराय सीतामातेचा शोध घेण्याकरता ज्यावेळेस लंकेत पोहोचले, त्या लंकेत जी फुलं पाहिली ती फुलं लाल रंगाची होती. कोणत्या? लाल रंगाची. सगळ्या लोकांनी कथा ऐकली, दर्शन केलं आणि निघून गेले. एक 80-85 वर्षाचा म्हातारा काठी टेकत टेकत तिथं आला. नाथ महाराजांनी सांगला, महाराज तुम्ही कथा फार गोड सांगता हो, पण आज एक वाक्य चुकीचं सांगितलंय. म्हणे कोणतं? मारुतीरायाने लंकेत जी फुलं पाहिली ती फुलं पांढरी नव्हती, ती फुलं लाल रंगाची होती म्हणे. नाथ महाराजांचं म्हणणं होतं फुलं पांढरी आहेत. त्या म्हाताऱ्याचं म्हणणं काय होतं? फुलं लाल रंगाची होती. नाथ महाराज म्हणतात शक्यच नाही, फुलं पांढऱ्याच रंगाची होती.
लंकेत अशोकवनातली फुलं कशी होती? पांढरीच होती. तो म्हातारा म्हणतो नाही नाही, फुलं लालच होती, तांबड्या रंगाची होती. नाथ महाराज ऐकायला तयार नाहीत. तो म्हाताराही मागं सरायला तयार नाही. ते ऐकणारे सगळे सांगायला लागले, हो काका उठ ना. तरी काका ऐकायला तयार नाही. नाही नाही, एकच प्रश्न आहे, फुलं लालच होती. फुलं लालच होती. म्हातारा म्हणतो फुलं लाल. मारुती नाथ महाराज म्हणतात नाही नाही, फुलं पांढरीच होती. मारुतीराय नाथ महाराज त्या म्हाताऱ्याला विचारतात, फुलं लाल रंगाची होती, याला पुरावा काय? तो म्हातारा म्हणतो पुरावा पाहिजे का? म्हणे हो. त्या म्हाताऱ्याने ते स्वरूप टाकलं आणि मूळ स्वरूपात आले. ते प्रत्यक्ष मारुतीराय होते. तो म्हातारा म्हणजे प्रत्यक्ष मारुतीराय होते. का? कारण मारुतीरायांना आशीर्वचन आहे परमात्म्याचं. कलियुगामध्ये ज्या ज्या ठिकाणी रामकथा सुरू असेल त्या त्या ठिकाणी मारुतीराय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात हजर असतात. आताही या मितीला मारुतीराय इथे हजर आहेत. ते कोणाच्या रूपात असतील माहिती नाहीत, पण ज्या अर्थी परमात्म्याचं वचन आहे त्या अर्थी इथे मारुतीराय आहेत. आता तर तुम्हाला मानावंच लागेल की फुलं लाल होती म्हणून, कारण मी तिथं प्रत्यक्ष जाऊन आलोय. नाथ महाराज म्हणतात तुम्ही गेला होतात मान्य आहे, पण फुलं पांढरीच होती, लाल नव्हती. झाला का नाही दोघांचा वाद? दोघे सीता मातेकडे गेले. आईसाहेब नाथ महाराज सांगतात तुम्हाला माहिती आहे मी परमात्म्याची कथा कधीही चुकीची मांडत नाही, खोटी तर अजिबात नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे लंकेतली फुलं पांढरीच होती. सीतामय्या सांगतात आईसाहेब, मारुतीराय सांगतात आईसाहेब तुम्हाला माहिती आहे परमात्म्याच्या आज्ञेनेच मी तुमचा शोध घेण्याकरता लंकेमध्ये प्रत्यक्ष हजर होतो. मी जी फुलं पाहिली ती फुलं लाल रंगाची होती. सीतामय्या नाथबाबांना सांगतात बाबा तुमचं म्हणणं आहे फुलं पांढरी आहेत, मारुतीराय तुमचं म्हणणं आहे फुलं लाल रंगाची आहेत. मला तुमच्या दोघांच्या म्हणण्याशी काहीच घेणं नाही. मी बरेच दिवस लंकेत राहिली, मी जी फुलं पाहिली ती फुलं निळ्या रंगाची होती. कोणत्या रंगाची? निळ्या रंगाची. ते दोघे विचार करायला लागले, एकमेकांकडे पाहायला लागले, जसे तुम्ही माझ्याकडे पाहताय. अरे आपण हे विजवायला आलो होतो, हे तर जास्तच पेटलंय. तिघ परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला तिघांनी आपली तक्रार, देवा नाथ महाराज सांगतात लंकेतली फुलं पांढरी आहेत, मारुतीराय म्हणतात लंकेतली फुलं लाल वर्णाची आहेत, लाल रंगाची आहेत, आणि सीतामय्येचं म्हणणं आहे फुलं निळ्या रंगाची. सांगा फुलं कोणत्या रंगाची होती? परमात्म्याने सांगितलं हे पहा, खरं पाहिलं तर तुमच्या तिघांचंही म्हणणं खरंच आहे. मारुतीराय म्हणले असला निकाल नका देऊ, तुझं खरं, तुझंही खरं, तुझंही खरं, कुठल्या तरी एका बाजूने निकाल द्या. भगवान परमात्मा नाथबाबांना सांगतात महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, साधूने जे सत्य पाहिलं तेच मांडलं, फुलं पांढरीच होती. मग मारुतीराय म्हणतायत मी खोटं बोलतोय का? मी तर तिथं जाऊन आलो होतो. भगवान परमात्मा सांगतात मारुतीरायांना मारुती फुलं पांढऱ्याच रंगाची होती, पण ज्या वेळेला तुम्ही लंकेत प्रवेश केला त्यावेळेस तुमचे डोळे रागाने लाल होते, त्यामुळे समोरची पांढरी फुलं कशी दिसली? लाल दिसली. मग सीतामय्या म्हणते देवा मी खोटं बोलते का? नाही नाही सीते तुझंही म्हणणं खरं आहे, फुलं पांढरीच होती, पण अंतःकरणामध्ये परमात्म्याचा वास होता. आणि त्या परमात्म्याचं वर्णन निलांबुज श्यामल कोमल अंगम. तो परमात्मा नीलवर्णी आहे आणि नीलवर्ण अंतःकरणात असल्या कारणाने समोरची पांढरी फुलं कशी दिसली? निळ्या अंगाची. जिनकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी. जी भावना अंतःकरणामध्ये असेल तीच भावना परमात्मा काय करतो? प्रगट करतो. भाव अंतःकरणामध्ये शबरी मातेवर परमात्म्याने कृपा केली आणि त्या ठिकाणी नवविधा भक्तीचा भगवान परमात्मा शबरी मातेला उपदेश करतात. प्रथम भगती संत न कर संगा. ही नवविधा भक्ती भागवतामध्ये प्रल्हादजींनी वर्णन केली. स्मरणम कीर्तनम विष्णु स्मरणम, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम, पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवणे कीर्तने झाले ते पावन,
सनकादिक जाण परमभक्त, नवविधा भक्तीचं त्या ठिकाणी वर्णन केलं. आणि या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा शबरी मातेला नवविधा भक्ती सांगतात. प्रथम भगती संतन कर संगा, पहिली भक्ती सांगितली, संतांची संगती करा. दुसरी रती मम कथा प्रसंगा, दुसरी भक्ती भगवान परमात्म्याची कथा प्रेमपूर्वक ऐकणे, ही परमात्म्याची काय आहे, दुसरी भक्ती आहे. लक्ष देऊन ऐका. पहिली सत्संगती, दुसरी साधू कथा, परमात्म्याची कथा प्रेमपूर्वक ऐकणे. गुरुपद पंकज सेवा तिसरी, आपल्या गुरुदेवांच्या पदकमलाची अनन्य भावनेने सेवा करणे, ही तिसरी भक्ती आहे. चौथी भगती मम गुणगण करे कपट तजी गान, परमात्मा सांगतात चौथी भक्तीचं लक्षण, हे शबरी माझ्या गुणांचं कपट टाकून गुणगान करणं, ही काय आहे, चौथी भक्ती आहे. कोणत्याही प्रकारचं कपट मनामध्ये न ठेवता निर्मल भावनेने परमात्म्याच्या भक्तीचं प्रचार आणि प्रसार करणे, ही काय आहे, चौथी भक्ती आहे. मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सोबेद प्रकाशा. मननात रायती ती मंत्र हा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षी हा सोपा. तुकोबाराय वर्णन करतात. दृढ विश्वास अंतकरणात धारण करून परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं, ही पाचवी भक्ती आहे. सहावी छटदमशील बिरती बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, निर्मल भावनेने निष्काम भावनेने आपल्या वाटेला आलेलं कर्म करणं, ही काय आहे, सहावी भक्ती आहे. सातवी सातव सममोही मय जग देखा, सातवी भक्ती या संपूर्ण जगामध्ये परमात्म्यालाच पाहणं, ही काय आहे, सातवी भक्ती आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जली थडी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहणं, हे सातव्या भक्तीचं काय आहे, लक्षण आहे. आठव जला जथा लाभ संतोषा, सपने होऊनही देखही परदोषा. आठवी भक्ती आहे त्या परिस्थितीमध्ये अंतकरण समाधानी ठेवणं आणि परमात्म्याचं चिंतन करणं, ही काय आहे, आठव्या भक्तीचं लक्षण. आणि नवी भक्ती नवम सरल सब सन छल हिना, मम भरोस ह्य हर्षन दिना. आर्जवम म्हणजे सरळ जीवन जगणे, जेखळांची व्यंकटी सांडू. व्यंकट म्हणजे वाकडेपणा, कोणत्याही प्रकारचा वाकडेपणा अंतकरणामध्ये न ठेवता सरळ जीवन जगणं, ही सुद्धा परमात्म्याची एक काय आहे, भक्ती आहे. अशा नवविधा भक्तीचं त्या ठिकाणी परमात्मा शबरी मातेला अनुग्रह करतात. शबरी माता परमात्म्याला पुढचं नियोजन सांगतात. देवा इथून पुढे दक्षिणेला पंपा सरोवर नावाचं एक सरोवर आहे. त्या ठिकाणी वानर राजा सुग्रीव आपल्या काही मंत्रीगणांसहित विचरण करत आहेत, तुम्ही त्याची भेट घ्या. एवढा निरोप शबरी मातेने परमात्म्याला दिला आणि आपला देह परमात्म्याच्या चरणावर समर्पित केला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. परमात्म्याच्या चरणावर देह समर्पित केला. परमात्म्याने तिथून प्रवास करता करता दक्षिणेमध्ये पंपा सरोवर नावाचं एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रापर्यंत परमात्मा येऊन पोहोचले. ऋष्यमुख नावाच्या पर्वतावर वानरराज सुग्रीव आपल्या काही मंत्रीगणांसहित त्या ठिकाणी विहार करत होता. त्याने या दोघांना पाहिलं, तो घाबरला. त्याचा भाऊ होता वाली. त्या वालीचं आणि सुग्रीवाचं वैर होतं. इथे इष्टिटीचाच वाद होता. त्या वालीपासून संरक्षण करण्याकरता, स्वतःचा प्राण वाचवण्याकरता तो ऋष्यमुख पर्वतावर राहत होता. का तिथे राहण्याचं एक कारण आहे. वालीला शाप होता. त्याने ऋष्यमुख पर्वतावर येण्याचा प्रयत्न केला तर तो गतप्राण होईल, म्हणून वाली त्या पर्वतावर येऊ शकत न होता. आणि म्हणून सुग्रीव तिथे निर्भयतेने विचारण करत असताना त्याने या दोघांना पाहिलं.
मनामध्ये घाबरला, भीती निर्माण झाली, वाली येऊ शकत नाही, पण दुसऱ्याला तर पाठवू शकतो की नाही? कदाचित त्यानेच यांना पाठवलं असेल, अशी एक भावना, असा एक संशय मनामध्ये निर्माण झाला आणि त्या दोघांचा परिचय करून घेण्याकरता मारुतीरायांना त्या ठिकाणी पाठवलं. रामायणामध्ये मारुतीरायांची आणि परमात्म्याची दुसरी भेट. पहिली भेट बालवयातच झाली होती. पहिल्यांदा एकदा मारुतीराय परमात्म्याला भेटून आले होते. आता ही दुसरी भेट. मारुतीरायांनाच का पाठवलं त्याचं कारण आहे. मनोजवम, मनावर ज्यांचा ताबा आहे. मारुत तुल्य वेगम, ज्यांचा वेग, मारुत म्हणजे हवा, वायू, वायूप्रमाणे ज्यांचा वेग आहे. मनोजवम, मनावर ज्यांचा ताबा आहे, वाऱ्यासारखा ज्यांचा वेग आहे. मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम, इंद्रियांना ज्यांनी जिंकलेला आहे. बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धिमानांमध्ये मारुतीरायांसारखा बुद्धिमान या जगामध्ये कोणीच नाही. किती बुद्धिमत्ता. परमात्म्याने एकदा मारुतीरायांना विचारलं, तू कोण आहेस? एकच प्रश्न विचारला, काय? तू कोण आहेस? मारुतीरायांनी त्याची विभिन्न उत्तरं दिले. मारुतीराय सांगतात, देवा, देहद्रष्ट्यात्व दासोहम, जीवद्रष्ट्यात्व दंशकः, आत्मदृष्ट्यात्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. देवाने प्रश्न केला, तू कोण आहेस? मारुतीरायांनी त्याची 3 उत्तरं दिली. देवा, देहदृष्टीने विचारला असेल तर मी तुमचा दास आहे, देहदृष्ट्यात्व दासोहम. जीवदृष्टीने जर विचारला असेल तर जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके, जीवदृष्टीने मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने विचारत असाल मी कोण आहे, तर ऐका, मी आणि तुम्ही एकच आहोत. आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. विचारणारे एक प्रश्न विचारावा, सांगणाऱ्याने किती उत्तरं दिली? 3 उत्तरं. इथं अनेक प्रश्न विचारले तरी सांगणाऱ्याला सांगता येत नाही, आणि एका प्रश्नाची 3 उत्तरं. बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम, वात म्हणजे हवा, आत्मज म्हणजे मुलगा, वाऱ्याचा जो मुलगा आहे, पवनसुत म्हणतो की नाही आपण. वातात्मजम, वानरयूथ मुख्यम, सगळ्या वानरांच्या कळपाचा जो मुख्य आहे. वानरयूथ मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. का मारुतीरायांना पाठवलं त्याचं दुसरं कारण असं आहे. तुलसीदास महाप्रभू वर्णन करतात, अष्टसिद्धी नवनिधिके दाता असबर दीन जानकी माता. जे अष्टसिद्धीचे दाते आहेत, अष्टमहासिद्धी ज्यांना प्रसन्न आहेत, भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व, अशा अष्टमहासिद्धी आहेत. अणिमा नावाच्या सिद्धीने माणसाला किती सूक्ष्म रूप धारण करता येतो, आणि महिमा नावाच्या सिद्धीने मनुष्य किती विराट रूप धारण करू शकतो. अणिमा नावाची सिद्धी मारुतीरायांनी लंकेत प्रवेश करताना वापरली होती, आणि महिमा नावाची सिद्धी पर्वत उचलताना. मारुतीराय पोहोचले, ब्राह्मण वेशात पोहोचले. मारुतीरायांनी या दोघांची परीक्षा केली आणि कळून चुकलं की आजपर्यंत आपण ज्यांचं चिंतन करत आहोत ते आराध्य दैवत हेच आहे. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि लक्ष्मणजींना आपल्या खांद्यावर मारुतीरायांनी विराजमान केलं आणि किष्किंधा पर्वतावर आणले. ऐसे भक्त कहा कहा जग में ऐसे भगवान, ऐसे भक्त कहा जग में कहा ऐसे भगवान. कांधे पर दो वीर बिठा कर चले वीर हनुमान. ऐसे भक्त कहा जग में ऐसे भगवान. किष्किंधा पर्वतावर पोहोचले आणि त्या ठिकाणी मारुतीरायांचं निमित्त करून भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सुग्रीवाची त्या ठिकाणी काय झाली, मैत्री झाली. या जगामध्ये मित्रत्वाचं नातं फार पवित्र असतं महाराज. नाही तर तुकोबाराय वर्णन करतात, मित्र केला महाबळी आणि कामा नाही अंतकाळी. असा मित्र काय कामाचा? खरा मित्र कोण? येणारा प्रत्येक आघात जो ढाली सारखा स्वतःच्या अंगावर घेतो आणि मित्राचं रक्षण करतो, तो खरा मित्र. अलीकडच्या काळामध्ये आपण एक मित्राची व्याख्या नेहमी ऐकत आलोय. पहा,
दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा अलीकडे आपण ऐकतोय मित्र कोणाला म्हणतात? मित्रावर संकट आल्यानंतर जो ढालीसारखा उभा राहतो तो मित्र. आणि इथे भगवान परमात्म्याचं आणि सुग्रीवाचं भावाचंही नातं आहे. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा सूर्यवंशी आहेत. या नात्याने ही दोघांचं कसं भावाचं नातं आहे आणि दोघांचं दुःख एकच होतं. मित्रता कुठे घडते? समानशीले व्यसनेषु सख्यम. मित्रता कुठे घडते? जिथं समानशील असेल किंवा समान व्यसन असेल तिथं शक्यतो काय घडते? मित्रता घडते. मित्रता घडण्याकरता फार कारण लागतात असं नाही. एकाने तंबाखू दिली आणि दुसऱ्याने चुना दिला की लगेच मित्र होतो माणूस. त्याकरता काही जास्त सायास प्रयत्न करावे लागत नाही. समानशीले व्यसनेषु सख्यम. दोघांचं दुःख सारखंच आहे. एकाची पत्नी रावणाने नेली आणि दुसऱ्याची पत्नी वालीने नेली. दोघांचे दुःख सारखंच होतं. दोघांनी ठरवलं की एकमेकाने एकमेकांची काय करायची? मदत करायची. मग आता सुग्रीवाला त्याची पत्नी परत मिळवून देणं म्हणजे वालीला मारावं लागेल. त्याला मारण्याकरता त्याला सूर्यदेवाचा वर होता. वालीला त्याच्या समोर युद्ध करण्याकरता जोही जाईल त्याचं अर्धी ताकद वालीला मिळायची. त्याच्यामुळे परमात्मा समोर जाऊन त्याला मारू शकत नव्हता. मग सुग्रीवाला सांगितलं की तू तुझ्या भावाला युद्धाचं आवाहन कर, चॅलेंज कर, मग मी त्याला मारतो. त्याच्याही आधी काही कारण आहेत. सुग्रीवाने त्या ठिकाणी किष्किंधा नगरीमध्ये गेला आणि वालीला युद्धाचं आवाहन केलं. वाली बाहेर आला आणि दोघा भावांचं युद्ध सुरू झालं. परमात्मा एका वृक्षाच्या आड दोघांच्या युद्धाचं निरीक्षण करत होते. वाली हा ताकदीने फार श्रेष्ठ होता. किती श्रेष्ठ? ज्या रावणाने 33 कोटी देवबंदी शाळेत ठेवले त्या रावणाला त्याने काखेत धरून 6 महिने समुद्राचं स्नान केलं होतं. रावणाला, की ज्या रावणाने 33 कोटी देवबंदी शाळेत ठेवले त्या रावणाला त्याने काय केलं? असं काखेत धरलं. 6 महिने समुद्राचं स्नान करत होता. विसर पडला त्याला. आणि जेव्हा तो आपल्या नगरीत परत आला आणि पाळण्यामध्ये अंगद खेळत होता त्याचा मुलगा वालीचा, त्या अंगदाला उचलण्याकरता ज्यावेळेस त्याने हात समोर केला त्यावेळेस रावण खाली पडला. त्या रावणाला खेळणं म्हणून त्याने अंगदाच्या पाळण्याला उलट बांधलं होतं. एवढी ताकद होती वालीमध्ये. त्याला मारणं सोपं नव्हतं ना. भगवान परमात्म्याने पाहिलं दोन्ही भाऊ दिसायला सारखेच होते. आता यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण? वालीच्या निमित्ताने जर आपल्याकडून सुग्रीवाचीच हत्या घडली तर परमात्मा तिथून मागे फिरले. वालीने असा मार खाल्ला महाराज. वाली कसा तरी प्राण सुग्रीवाने कसा तरी प्राण वाचवला आणि तो परमात्म्याला, वा मित्रा चांगली जिरवली बर का. परमात्मा सांगतात, अरे सुग्रीवा तुम्ही दोघं भाऊ
दिसायला एवढे सारखे आहेत की तुमच्यात सुग्रीव कोण आणि वाली कोण हे ओळखणं माझ्यासाठी अवघड होतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा सुग्रीवाला सांगतात, सुग्रीवा तू पुन्हा तिथे जा आणि पुन्हा वालीला काय कर, आवाहन कर. तो म्हणतो, देवा काय मारायचं असेल इथं हात साफ करून घ्या, तिथं पाठवू नका. देव म्हणतात काळजी करू नका. मारुतीरांनी वनमाला आणली आणि सुग्रीवाच्या गळ्यात टाकली. आता जा. वालीला आवाहन केलं. वाली पुन्हा त्या ठिकाणी, दोघांचं युद्ध सुरू झालं आणि परमात्म्याने लपून वालीला बाण मारला. वाली घायाळ झाला. तुलसीदास महाप्रभू तुलसी रामायणामध्ये वर्णन करतात, त्या वालीचा आणि परमात्म्याचा संवाद आहे. वाली परमात्म्याला म्हणतो, देवा धर्म हेतू अवतार धरेहू मारिहू मुही व्याध की नाही. अरे धर्माचं रक्षण करण्याकरता तू या मृत्यूलोकास प्रगट झाला ना, मग असं लपून बाण मारण्याचं कारण काय? यात कोणता आला धर्म? मय बैरी सुग्रीव पियारा. अरे सुग्रीवात असं काय पाहिलं की तुला तो प्यारा वाटतो? आणि तो जर तुला प्यारा असेल तर मी काय तुझं वाईट केलं होतं? माझ्याशी का वैर केलंस? मी काय तुझं वाईट केलं होतं देवा? अवगुण कवन नाथ मोही मारा. मी असं काय चुकलं माझं कर्म देवा की तू मला मारलंस? आणि जर धर्माचं रक्षण करण्याकरता देवा तू प्रगट झाला असशील तर दुसऱ्याला लपून मारणं यात कोणता धर्म? हा तर तू काय केलास? अधर्मच केलास. भगवान परमात्मा वालीला सांगतात, वाली अनुज बधू भगिनी सुतचारी सुनु सठ कन्या समयेस चारी इनही कुदृष्टी बिलोकी जोई. भगवान परमात्मा वालीला सांगतात, वाली लहान भावाची पत्नी, बहीण, सून आणि कन्या हे जे चार पात्र आपल्या जीवनामध्ये आहेत, यांच्याकडे कुदृष्टीने पाहणारा पापीच आहे आणि यांना मारणं पाप नाही. कोण कोण? लहान भावाची पत्नी, बहीण, कन्या आणि सून. या चौघांकडे कुदृष्टीने पाहणारा कसा आहे? पापी आहे. आणि त्या पाप्याला मारण्यामध्ये कोणत्याच प्रकारचं पाप नाही. म्हणून मी जे केलेलं आहे तो अधर्म नाही, तो धर्मच आहे. धर्मानेच मी तुझा वध केलेला आहे. तो म्हणतो, देवा अरे सुग्रीवाशी मैत्री करण्यापेक्षा जर माझ्याकडे आला असतास ना तर एकाच आवाजात रावण सीतेला घेऊन इथं आला असता. तेवढी ताकद होती वालीकडे. मग परमात्मा सांगतात, करू का जिवंत तुला? आणतो का सीतेला? तो म्हणतो, नाही देवा. अरे असं मरण पुन्हा कधीच येणार नाही. परमात्म्याला पाहता पाहता मरण किती मोठं भाग्य महाराज. आता नकोय देवा, पण याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हाच वाली पुढच्या जन्मात कृष्ण अवतारामध्ये पारधी झाला, शिकारी. आणि त्याने परमात्म्याचा काय केली? शिकार केली. त्याच्या निमित्ताने परमात्म्याला धामगमन करावं लागलं. कर्म कुणालाच चुकत नाही. तो देव असो का देवाचा बाप असो, कर्म कुणालाच चुकत नाही. वालीचा वध केला, सुग्रीवाला राज्य मिळालं आणि चातुर्मासाला प्रारंभ झाला. परमात्म्याने विचार केला, आता 4 महिने पावसाळा आहे, वर्षा ऋतू आहे, आता आपण हालचाल बंद करावी आणि वर्षा ऋतू संपल्यानंतर मग मोहिमेला काय करावा? प्रारंभ करावा. 4 महिने वर्षा ऋतू निघून गेला आणि सुग्रीव ऐश्वर्यामध्ये मदोन्मत्त झाला. दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे ना कोय. और जो सुखमे सुमिरन करे तो दुःख काय का होय? कबीर महाराज वर्णन करतात, सुखात दुःखामध्ये सगळेच परमात्म्याला आठवतात. आणि एकदा का दुःख संपलं, सुखाचे दिवस आले की पुन्हा परमात्म्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहायला जात नाही. आमच्या भागात जुने लोक म्हणायचे, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप मी तुझ्या बापाचा बाप. है की नाही? आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त देवाने सांगितले गीतेत. त्यातला पहिला आर्त, तो आरतीचे निव्याजी. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तिजेने तेने इच्छेचे अर्थ सिद्धी.
सुग्रीव हा आर्थिक भक्त आहे, अर्थार्थी. सत्य करताच देवाशी मैत्री केली का नाही. विभीषण अर्थार्थी भक्त आहे. विसर पडला रामकार्याचा आणि लक्ष्मणजी खवळले. लक्ष्मणजी किष्किंधा नगरीमध्ये आले आणि सुग्रीवाला सावध केलं. लक्ष्मणाचा क्रोध सहन करणं सोपं नाही, साक्षात शेषाचा अवतार. लक्ष्मण घाबरला. आता काय करा. सुग्रीव घाबरला. लक्ष्मणाच्या क्रोधाचं आपण तरी सामोरं कसं जावं. मग सूर्यवंशाची परंपरा आहे, स्त्रियांवर आणि बालकांवर ते कधीच हत्यार उचलत नाहीत. मग त्याने तारा, वालीची पत्नी तारा आणि त्याचा मुलगा अंगद, अंगद बालक आहे आणि तारा स्त्री आहे. आणि रघुवंशी बालकांवर स्त्रियांवर कधीच कधीच हत्यार उचलच नाही. या दोघांना त्याने पुढे पाठवलं. ही राजनीती आहे. त्या दोघांनी लक्ष्मणाचा क्रोध शांत केला आणि लक्ष्मणाने सुग्रीवाला त्याच्या कार्याची जाणीव करून दिली. आणि मग चारही दिशेला असणाऱ्या सगळ्या वानर सेनेला आवाहन केलं आणि परमात्म्याने सगळ्यांवर जबाबदाऱ्या टाकल्या. सीता मातेच्या शोधाकरता त्या वानरांच्या 4 तुकड्या केल्या. एक पूर्वेला, एक पश्चिमेला, एक उत्तरेला आणि एक दक्षिणेला. दक्षिण दिशेला जी टोळी वानरांची निघाली, जो गट, जो समुदाय सीता शोधण्याकरता निघाले, त्यामध्ये मुख्य मुख्य वीर होते. नल, नीळ, जांबवंत, अंगद आणि प्रत्यक्ष मारुतीराय त्या गटात होते. शोध घेता घेता समुद्राच्या काठावर येऊन पोहोचले, तरी सीतामया सापडत नाही. आता सगळे हतबल झाले आणि आपल्या कार्यामध्ये यश प्राप्त न होता जर अपयशाचं तोंड घेऊन आपण परमात्म्याकडे गेलो तर देवाशी नजरानजर कशी करावी. लाज वाटली मनामध्ये. आता इथेच प्राणांचा काय करावा, त्याग करावा. इथंच मरायचं, पण पुन्हा देवाकडे परत जायचं नाही. अशा त्यांची चर्चा, त्यांचा संवाद चालू असताना तो संवाद ऐकला एका पक्षाने. त्याचं नाव होतं संपाती. तो जटायूचा भाऊ होता. त्याने सांगितलं, तो म्हातारा झालेला, तो म्हणला, अरे तुम्हाला मरायचंच असेल तर पाळी पाळीनं मरा, निदान मला खायला तरी होईल, माझे तरी दिवस भागतील का नाही. आणि मग सगळे वानर चर्चा करायला लागले. पहा, एक गिधाड होता जटायू, की ज्याने राम कार्यामध्ये आपला प्राण टाकला, आणि हा दुसरा आपल्याला खाण्याची इच्छा करतोय. जटायू नाव ज्यावेळेस त्याने ऐकलं त्यावेळेस तो स्थिर झाला, सावध झाला. अरे जटायू तो माझा भाऊ, काय झालं त्याचं. सगळी घटना मारुतीरायांनी संपातीला सांगितली. महाराज, आपला भाऊ गेल्याचं दुःख झालं. आणि गिधाळाची नजर फार सूक्ष्म असते. गिधाळाची नजर फार सूक्ष्म असते. आमच्याकडे महाराज मंडळी विनोदाने सांगतात, गिधाड कोणाला म्हणतात माहिती का. ढोर कितीही कोपऱ्यात कापलेला असेल तरी तिथं जाऊन पोचतं. कोण. गिधाड. गिधाड कळतं ना तुम्हाला. किती कोपऱ्यात कापलेला असू द्या ढोर, तरी तिथं जाऊन पोचतो. कोण. गिधाड. 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 ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. ज्यांना नसेल कळालं, उद्या भांड्याऱ्याची व्यवस्था केली. सूक्ष्म नजर असते. त्याने समुद्राच्या पलीकडे पाहिलं. लंकेमध्ये अशोक वनामध्ये त्याला सीता मातेचं दर्शन घडलं. आणि मग त्याने निरोप दिला, सीता माता पाहिजे असेल तर समुद्र ओलांडावा लागेल. मग या सगळ्या वानरांची सभा. अंगद म्हणला, मी पलीकडे जाऊ शकतो, पण परत येईन का नाही याचा भरोसा नाही, बस खाली. जांबवंत उभे राहिले, म्हातारे झालेले, वयस्कर आहेत. म्हणे मी अर्ध्यात जमतेम जाऊ शकतो, त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. आणि म्हणे मग त्याच्या पुढे कोण जाईल, बसा खाली. सगळ्यांनी आपापल्या ताकदीचा परिचय दिला, पण मारुतीराय बाजूला बसलेले होते. का. त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडलेला. बाल्य अवस्थेमध्ये एका साधूची छेडखानी केली. त्या साधूने शाप दिला होता मारुतीरायांना, की ज्या ताकदीच्या बळावर तू साधूंना छळतोस ती ताकदच तुला काय होईल, विस्मरण होईल. पण ज्या काळामध्ये तुला त्या ताकदीची अति गरज असेल त्यावेळेला जर तुला कोणी स्मरण दिलं तर ती ताकद तुला काय होईल, परत प्राप्त होईल. हे जांबवंतांना माहिती होतं. जांबवंतांनी मारुतीरायांना स्मरण करून दिलं. शंकर स्वयं केसरी नंदन तेज प्रताप
महाजगवंदन हे कार्य तुम्हीच करू शकता. मारुतीराने राम नामाचा घोष केला आणि उड्डाण केलं. उड्डाण केल्यानंतर देवमाता सुरसा मारुतीरायांची परीक्षा घेण्याकरता समुद्रात प्रगट झाली. मारुतीराय परीक्षेत पास झाले. पुढे मैनाक नावाचा पर्वत समुद्रातून प्रगट झाला आणि त्याने मारुतीरायांना प्रणाम केला. महाराज, फक्त 2 मिनिटं माझ्या या भूतलावर काय केला, निवास करा. मारुतीराय सांगतात, नाही नाही, राम कार्याकरता निघालोय आणि राम कार्यामध्ये विसावा घेणं हे सुद्धा पाप आहे. राम कार्यामध्ये विसावा घेणं हे सुद्धा काय आहे, पापच आहे. मी थांबणार नाही, 2 मिनिटं सुद्धा थांबणार नाही. मारुतीने क्षमा मागितली. मारुतीराय पुढे निघाले. सिंहिका नावाची राक्षसन होती. सिंहिका, तिला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. ती कोणत्याही प्राण्याचं सावली पकडून त्याची शिकार करायची. तिने मारुतीरायांची सावली पकडली. मारुतीरायांना गिळलं तिने. मारुतीरायांनी तिचं मस्तक विदीर्ण केलं. सिंहिका नावाच्या राक्षसीचा उद्धार केला आणि मारुतीराय सूर्यास्तापर्यंत लंकेमध्ये पोहोचले. सूक्ष्म रूप धारण केलं मारुतीरायांनी, मच्छरापेक्षाही सूक्ष्म. आणि चोर मार्गाने ते लंकेत प्रवेश करायला लागले. पण त्या लंकेच्या द्वाराशी लंकेचं रक्षण करणारी राक्षसी होती. तिचं नाव होतं लंकिनी. तिने बरोबर मारुतीरायांना ओळखलं. मच्छरापेक्षाही बारीक, चिलटापेक्षाही बारीक रूप धारण केलेलं, तरी तिने बरोबर ओळखलं. तिने पकडलं मारुतीरायांना. मारुतीराय विराट रूप धारण करून प्रगट झाले. तिला एक मुष्टी प्रहार केला आणि तिच्या नाकातोंडातून रक्तच काढलं महाराज. एकाच मुष्टी प्रहारात तिला कळून चुकलं की आता लंकेचा नाश जवळ आलाय. का? तिला ब्रह्मदेवाचं वरदान होतं, तुला इथं नोकरी करावी लागेल रावणाच्या दारामध्ये. ती म्हणे, रिटायर कधी व्हायचं, रिटायर कधी व्हायचं? मग ब्रह्मदेवाने सांगितलं, राम कार्याकरता मारुती नावाचा एक वानर लंकेत येईल. तो एकाच मुष्टी प्रहारात तुझ्या नाकातोंडातून रक्त काढेल. समजायचं तुझी ड्युटी संपली. आता माझं काय झाला, उद्धार झाला. मारुतीराय म्हणलं, थांब, तुला जायचं असेल जा, पण माझा एक प्रश्न आहे. या समुद्राच्या काठावर लाखो मच्छर उडतायत, तू मलाच कस काय ओळखलंस? ती म्हणे, सोपं आहे, मी आजपर्यंत अनेक मच्छर पाहिली, पण राम नामाचा घोष करणारा पहिलाच मच्छर म्हणून ओळखलं. नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. लंकेचा विनाश जवळ आलाय, निकट आलाय. ती ब्रह्मलोकात निघून गेली. मारुतीरायांनी पुन्हा सूक्ष्म रूप धारण केलं आणि मारुतीराय लंकेमध्ये सीतामातेचा शोध घेत आहेत. फक्त तुम्ही विचार करा, कोटी घरे जेथ कास आणि तांब्याची. तुकोबाराय लंकेचं वर्णन करतात. लंके माझी घरी किती ती ऐका, सांगतसे संख्या जैसी तैसी. जशी आहे तशी संख्या सांगितली तुकोबारायांनी. आणि तुकोबाराय सांगतात, कोटी घरे जेथ कासा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी लंकेत सोन्याची होती. बाकी मग काशाची वेगळी, तांब्याची वेगळी, पितळाची वेगळी, पण फक्त सोन्याची किती घरं होती? 7 कोटी घरं. आता एवढ्या मोठ्या लंकेत सीतामातेला शोधणं म्हणजे किती मोठं आव्हान. पण सिद्ध्या प्राप्त होत्या. मारुतीरायांनी मंदोदरीच्या महालात प्रवेश केला. मंदोदरीच्या त्या मंदोदरीला पाहिलं आणि कदाचित मनामध्ये शंका निर्माण झाली, या तर सीता नसतील. आणि त्या महालामध्ये ज्यावेळेस रावणाने प्रवेश केला, नाही नाही, या सीता असू शकत नाही, माझी सीतामय्या तर पतिव्रता आहे आणि ती परपुरुषाच्या महालात कशी जाऊ शकते? रावणाला पाहिलं महाराज. आणि मारुतीरायांना एक क्षण विचार आला, जिसने मा सीता हरी हरलू उसके प्राण, फिर सोचा इस श्रेय के योग्य नाही हनुमान. विचार केला, ज्याने सीता मातेचं हरण केलं त्याच्या प्राणाचंच आपण काय करावं, हरण करावं. पण पुन्हा विचार केला की या योग्यतेचे आपण नाहीत, तो मान परमात्म्यालाच मिळावा. तिथून निघाले आणि विहार करता करता त्या लंकेमध्ये सुद्धा एक घर मारुतीरायांनी असं पाहिलं, दारामध्ये तुळशी वृंदावन आहे.
दरवाजाच्या उजव्या हाताला शंखाचं चिन्ह आहे आणि डाव्या हाताला चक्राचं चिन्ह आहे. उजव्या बाजूला रा आणि डाव्या बाजूला म लिहिला आहे राम. मारुतीराय विचार करायला लागले, राक्षसांच्या नगरीमध्ये आणि रामाचा भक्त, हे तर फारच अवघड आहे. रावण सुद्धा विरोध करायचा विभीषणाला, तू माझा भाऊ असताना सुद्धा दारावर राम का लिहितोस? तो म्हणतो, दादा तुम्हाला कळणार नाही. विभीषणजी रावणाला सांगतात, तू तुम्हाला कळणार नाही, हे मी रामाचं नाव नाही लिहिलं, हा माझा तुमच्या प्रती जो आदर भाव आहे त्या भावाकरता मी हे तुमचंच नाव लिहितोय. रा म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. आहे की नाही? काय साप बी मरेवर लाठी बी ना तुटे. रावण खुश व्हायचा. राक्षसाला काय त्याची थोडी वाहवा केली की तो लगेच खुश होऊन जातो. त्याला वाटायचं माझं नाव, चल काय अडचण नाही. मारुतीराय त्या महाद्वारामध्ये प्रगट होतात. कबीर महाराज वर्णन करतात, दोन हरिभक्त ज्यावेळेस समोरासमोर येतात ना, त्यावेळेस त्याचा परिणाम कबीर महाराज सांगतात. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड, हरिभक्त से हरिभक्त मिले मिले 7 करोड. किती सुंदर वर्णन केलं कबीर महाराजांनी. 2 हरिभक्तांची भेट झाली, 4 मिले. जे माझ्याकडे पाहतील त्यांना लक्षात येईल आणि जे गप्पा मारण्यात राहतील. 4 मिले. हरिभक्ताची भेट झाल्यानंतर त्याचे 2 नेत्र आणि याचे 2 नेत्र, 4 डोळ्यांची काय झाली? भेट झाली. 4 मिले 64 खिले. आणि 2 वारकऱ्यांनी एकमेकांना पाहिलं की चेहऱ्यावर लगेच काय येतं? स्माईल, हसू येतं की नाही? मग याचे 32 आणि त्याचे 32, 64 खिले. खिले म्हणजे हसून उठला. 20 रहे कर जोड, याचे 10 बोट आणि त्याचे 10 बोट. 20 रहे कर जोड. जय हरी, राम राम, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, राधे राधे. 20 रहे कर जोड. और हरिभक्त से हरिभक्त मिले मिले 7 करोड. त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी केस आणि याच्या अंगावरचे 3.5 कोटी केस, झाले 7 कोटी. आलिंगन देतो का नाही वारकऱ्याला? मिले 7 करोड. महाराज विज्ञानाने आता सांगितलं की माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत, असं विज्ञान म्हणतं. अजून कोणी मोजलं नाही आणि कोणाला मोजायचे असतील तर त्याने घरी जाऊन प्रयोग करावा. विज्ञान आता सांगते. पण 700 वर्षापूर्वी कबीर महाराज सांगतात की मानवी शरीरावर किती रोम आहेत? 3.5 कोटी. कोणत्या प्रयोगशाळेत मोजले काय माहिती. म्हणून आमची जी सनातन संस्कृती आहे ना, ती फार उच्च विचारसरणीची. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे हे तुलसीदासांनी 400 वर्षापूर्वी हनुमान चालिशेत सांगितलं. जुग सहस्त्र जो जन पर भानू, लीलोताही मधुर फल जानू. युग सहस्त्र योजन पर भानू. भानू म्हणजे सूर्य. आणि त्या परिमाणानुसार आजच्या वैज्ञानिकांनी ते माप काढलं की पृथ्वीपासून सूर्याचं अंतर किती आहे. मग हे मोजण्याकरता त्यांच्याकडे कोणती यंत्रणा होती? कोणतीच यंत्रणा होती. मग स्वर्गुचा आलोची ऐके, जो समुद्रा पहिलीकडील देखे, मनोगत ओळखे मुंगीचे. आहे की नाही? साधूची ताकद सांगितली ज्ञानोबरायांनी. स्वर्गुचा आलोच ऐके, स्वर्गातील घंटानाथ जो इथं बसल्या बसल्या ऐकतो. समुद्रा पहिलीकडील देखे, जो मनोगत ओळखे मुंगीचे. मुंगीचं मनोगत सुद्धा ज्याला कळतंय. चिटिके पावमे घुंगरू बसता उभी, भगवान सुनताय. अल्ला नाही म्हणायचं, भगवान सुनताय. उभी भगवान सुनताय. आता मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, पायातला चाळ केवढा, चाळातला घुंगरू केवढा आणि त्या घुंगरूचा आवाज किती, तो आवाज सुद्धा परमात्मा ऐकतो. मग जर मुंगीच्या मनातला आवाज ऐकतो, मग आपण केलेल्या चाड्या त्या ऐकत असेल की नाही? एवढं सूक्ष्म परिमाण संतांचं आहे. जुग सहस्त्र जो जनपर भानू. सुग्रीवाची आणि मारुतीरायांची, त्या विभीषणाची आणि मारुतीरायांची भेट झाली आणि मग सुग्रीवाने निरोप दिला. सीतामय्या अशोकवनामध्ये आहेत. मारुतीराय तिथे पोहोचले. कडक पहारा होता महाराज राक्षसिनींचा. आणि एवढ्या पहाऱ्यामध्ये
सीतामातेला भेटणं योग्य नाही म्हणून सूर्यास्त होण्याची वाट पाहत होते. सूर्यास्त झाला आणि प्रहारा थोडा शिथिल झाला आणि एकदम सीतामातेच्या समोर जाणं योग्य नाही म्हणून अगोदर सीतामाते